परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या तीव्र आंदोलनानंतर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यामुळे सरकारने एसआयटी नेमली। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ही एसआयटीची मागणी केली होती। वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंग बांगर यांनी कराड आणि त्याचा मुलगा श्री कराड याच्यावर हत्येचा आरोप केलाय। बांगर यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत हत्येची सविस्तर माहिती दिली। महादेव मुंडे यांच्या पोस्टमॉर्टम नुसार त्यांच्या शरीरावर 15 ते 16 खोल जखमा होत्या, ज्यामुळे अमानुष मारहाण झाल्याचं स्पष्ट होतं। बांगर यांच्या मते मुंडे घरी जात असताना श्री कराड आणि त्याच्या साथीदारांनी रेकी करून हत्या केली। मुंडेंना तात्काळ मृत्यू आला नाही, त्यांना क्रूरपणे मारहाण झाली। त्यांचा पाय, गाल आणि अन्ननलिकेवर खोल जखमा झाल्या। सुमारे 20 मिनिटं मारहाण सुरू होती। श्री कराड, गोट्या गीते आणि त्यांच्या साथीदारांनी ही हत्या केली। बांगर यांनी फोटोंच्या आधारे दावा केलाय की मुंडेंना अमानुषपणे मारहाण करून त्यांचं मांस तोडलं गेलं। सरकार आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहे।